नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तर तुम्हाला स्वामी समर्थांचे दर्शन झालेच असणार. स्वामी समर्थ तुमच्या आमच्या कुटुंबियांना सुखी समाधानी ठेवो, ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. हा व्लॉग आहे 15 ऑगस्टचा, शुक्रवार, श्रावणी शुक्रवार. तर या शुक्रवारी मी कशी पूजा केली आणि 15 ऑगस्ट आम्ही कशा पद्धतीने साजरा केला, तर ते तुम्ही पाहणार आहात. तर मी नेहमी 15 ऑगस्ट आणि प्रजासत्ताक दिनाला माझी फेवरेट अशी आपली तिरंगा असणारी कोणत्याही प्रकारची रांगोळी काढते. तर आज मी राष्ट्रीय पक्षी निवडला होता आणि तो राष्ट्रीय पक्षी पुसण्यासाठी आमचे सरकार फार प्रयत्नात होते. तर तो त्यांच्या पप्पांसोबत झेंडा वंदण्यासाठी जात होता. मोठा मुलगा हा ऑलरेडी शाळेत गेला होता. त्यानंतर तो गेल्यानंतर मी थोडीशी माझी झाडू वगैरे अशी कामे कंप्लीट करून आंघोळ वगैरे करून थोडंसं आवरून घेतलं. आणि आपल्या महाराष्ट्रात खूप ठिकाणी पाऊस पडतो आहे, परंतु इकडे राजस्थानमध्ये शुक्रवारची पूजा मी काय केलं, आंघोळ करून घेतलं. त्याआधीच सगळ्या मुलांना आवरून घेतलं. मोठ्या मुलाला स्कूलला पाठवलं, छोट्या मुलाला देखील त्याच्या स्कूलमध्ये पाठवलं त्यांच्या पप्पांसोबत. त्याला सर्दी होत आहे, त्यामुळे त्याला आंघोळ घालता हातपाय तोंड धुवून तयार करून पाठवलं. आत्ता माझी झाली आंघोळ, मी आता देवाला पाया पडते आणि त्यानंतर चहा पिते आणि पुन्हा पूजा करते सगळं. चला बाय, पुन्हा भेटू. तर त्याच्या पप्पांनी आणि त्यांनी दोघांनी मिळून चिप्स आणले होते माझ्यासाठी आणि कचोरी आणली होती. तेव्हा माऊची गंमत पहा कशी करते. अजून अजून हां चिप्स मला कचोरी नाही आणला. हां संपलं म्हणा. काय झालं? थांब. अरे काढू नका सर. रग रग चला. छान आहे, नीट बसून खा. हात टेकून सांग मी खायलो म्हणून. मी मी कचोरी खात आहे. पप्पा नाही म्हणून खायला या. दादू कुठे? मग तू का सोडून आला त्याला बाहेर? त्याचा डान्स बघितला नाही? डान्स बघितला नाही? संपलाय. तू पुन्हा युकेजी नर्सरीत गेला असंच पळून येणार स्कूलमधनं? भंगारी. त्यानंतर आले मी माझ्या पूजेसाठी. अशीच माझी पूजा ही इकडून थोडं तिकडून थोडं असं करत करतच पूजा चाललेली असते. तो काही मध्ये मध्ये करत असतो. तर बाहेर चाललेलं कधी एकदा खाऊ असं त्याला वाटत होतं, त्यामुळे त्याला कचोरी वगैरे दिली. आणि मी देखील जरा कचोरी टेस्ट केली, कारण की खूप तिखट असेल तर मी त्याला देत नाही. माऊलीला कोणतीही वस्तू देण्याआधी खायची ती मी थोडीशी टेस्ट करूनच बघते. त्यामुळंच माझे खूप असे उपवास हे मोडतात, परंतु नाईलाज आहे. त्यानंतर मी आपल्या देशाचा तिरंगा लक्ष्मीसमोर काढला. आधी एक सिंपल गोल करून घेतला आणि त्याच्यामध्ये केशरी व्हाईट म्हणजेच पांढरा आणि हिरवा कलर घातला. आणि ही पांढरी रांगोळी होती ती व्यवस्थित पडतच नव्हती. बाकीचे सर्व कलर व्यवस्थित पडत होते, परंतु व्हाईट रांगोळी ही पडतच नव्हती. ती अतिशय पिठासारखी बारीक होती, त्यामुळं एकदा त्या चाळणीमध्ये घातली की ती अशी एकदमच खाली पडत होती. मला तर इथं राजस्थानमध्ये रांगोळी भेटलीच नाही. आता माहीत नाही इथे मिळते का नाही. एक ठिकाणी भेटली होती, 100 रुपये किलो याप्रमाणे त्याने दिली आणि तीही व्हाईट रांगोळी. आणि आपल्याकडे 10 ते 20 रुपये किलोने भेटते. माहीत नाही त्या माणसाने आम्हाला फसवलं का, इथं मिळत नाही. आम्ही खूप अशी दुकानं फिरलो, परंतु इथं आम्हाला रांगोळी भेटलीच नाही. आय थिंक बाहेर भेटत असेल, आम्ही ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी भेटत नसेल. तर आम्ही राजस्थानमधील ब्यावर या जिल्ह्यामध्ये राहतो. आधी हा ब्यावर आम्ही राहणारा इलाका ब्यावर जिल्ह्यामध्ये नव्हता, तो पाली या जिल्ह्यामध्ये होता. आता कमीत कमी 1.5 वर्ष झालं. तर
जो आम्ही राहतो तो विभाग आहे तो ब्यावर जिल्ह्यामध्ये मोडला जातो. इकडच्या जिल्ह्यांची नावे थोडीशी अवघड आहेत. अजून मला सवय नाही अशा जिल्ह्यांची नावे घ्यायची. त्यानंतर मी ते व्यवस्थित अशी पूजा करून घेतली. पूजेसाठी मी मस्त अशी रांगोळी काढत होते. समई वगैरे मी लावते, परंतु आमचा माऊली त्याला उचलून नेतो, त्यामुळे यावेळेस मी समई लावणार नाही. मी समई धुवून वगैरे ठेवलेली असते, त्याचा मूड बघून लावत असते. परंतु आज तर तो फार एनर्जेटिक ॲक्टिव्ह होता. मी पूजेसमोर ठेवलेली फळे वगैरे तो उचलून घेऊन जातो, म्हणजे समईचे काय हाल होणार. त्यानंतर रांगोळी काढून घेतली आणि मी साडीतून काढलेला ब्लाऊज होता काठापदराचा, तो अंथरला. त्यानंतर मी तांदूळाची रास घालून घेत आहे. पूजेचे खूप असे नियम असतील किंवा असतातही, परंतु आम्ही नेहमी गावं बदलत असल्यामुळे, आमचे ट्रान्सफर वगैरे होत असल्यामुळे, ज्या गावी जे जे उपलब्ध आहे तशा पद्धतीने मी पूजा करून घेते. त्या पूजेसाठी श्रद्धा एवढीच असावी असं मला वाटतं आणि मला जेवढं सामान मिळतं तेवढ्यातच करते. कधी कधी माझ्या देवांना फुलं देखील भेटत नाहीत, कारण इथे जास्त कोणी फुलं विकायला येत पण नाहीत आणि ती लवकर मिळत नाहीत, आणि मिळाली तरी इतकी वाळलेली असतात, खराब असतात, आणि ती फुलं देवाला वाहण्यात मन नाही होत. त्यानंतर मी देवाचा तांब्या हा स्वच्छ धुवून पुसून घेतला आहे आणि त्यात पाणी भरून घेतलं आहे. ही पूजा करत असताना मला थोडं मध्ये काही कामासाठी जावं लागत होतं. आणि त्यानंतर इथं ना आपल्यासारखी कोवळी पानं मोठी पण आपल्याकडे मिळत असतील, परंतु पूजेसाठी आपल्याकडे कोवळी छोटी छोटी पाने आणली जातात. परंतु इथं मोठे ही पानं 10 का 15 रुपयाला एक अशी मिळालीत आणि इतकी सुंदर होती की ती पूजा करताना व्यवस्थित अशी बसत होती. त्यामुळे मला फार आवडत होतं. या पानांना बघूनच मन प्रसन्न होत होतं आणि एकदम असं निसर्गात आल्यासारखं वाटत होतं. एवढी फ्रेश पानं होती आणि ती धुतल्यामुळे अजून जरा चकाकी आली होती त्या पानांना. आणि ती पानं मला अजिबात त्रास दिले नाहीत. नारळ वगैरे ठेवताना कधी कधी पाने वाकडे तिकडे बसतात वगैरे, इथे मीच कसं छान दिसेल हे बघत होते. पानं इतकी मोठी होती ना, खूप सुंदर होती. आणि त्या पानांना आपण कसंही फोल्ड केलं ना तर ती पानं तशा पद्धतीचा आकार घेत होती. अशी वाटत होती की नकली पानं ठेवलेत आणि आपण त्याला कसं दुमडेल तसं ते आकार घेतात. त्यानंतर मी नारळ स्वच्छ धुवून घेतला. माझा आधीचा नारळ आहे, तो जुना नारळ उगवला आहे, तो मी बाहेर ठेवला आहे. त्याचं देखील मी शॉर्ट्स टाकलेला आहे, तुम्ही पाहू शकता. आणि व्हिडिओ पूर्ण पाहत जावा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करत जावा. माहीत आहे आमचे व्हिडिओ अतिशय ढिंच्याक कसे नसणार आहेत, परंतु आम्ही सर्वसामान्य कुटुंबातून येतो, तर जे जे आपल्या घरात होत आहे ते दाखवण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे. त्यानंतर मी इथं तांब्याला चंदन लावून घेतलं. हे चंदन मला पूजा साहित्यात मिळालं आहे आणि इतकं सुंदर आहे, त्याचा वास देखील इतकं सुंदर आहे. त्यानंतर मी फोटोची महालक्ष्मीची पूजा करून घेतली. सरस्वती माता, गणपती आणि लक्ष्मी तिन्ही या फोटोत विराजमान आहेत. पुन्हा मी पाहत होते की कुठं काय माझं राहिलं आहे का. एवढ्यातच आमच्या माऊबहीण रांगोळीवर थोडंसं पाणी सांडून गेला होता वाटतं.
मी गेल्या शुक्रवारच्या पूजेला लाईव्ह आले होते. मला असं वाटलं की देवधर्माच्या याच्यामध्ये लाईव्हला कोणीच येत नाहीत. कदाचित येत असतील. मी कोणत्याही प्रकारचं ॲडव्हान्समध्ये नोटिफिकेशन दिलेलं नव्हतं. असंच माझ्या मनात आलं म्हणून मी लाईव्ह गेले होते आणि त्या दिवशीची पूजा देखील एकदम सुंदर झाली होती. माऊली झोपला होता पूजा करताना, त्यामुळे मस्त झाली होती. थोडीशी गुलाबाची फुलं, हार वगैरे मी देवाला घातली आणि एक छोटासा हार होता, तो हार मी नारळावर घातला आणि त्यानंतर मी लक्ष्मीच्या गळ्यात वगैरे काहीतरी घालायला विसरले. त्यानंतर पुन्हा ती मला आठवलं, मग ते घातलं मी. मला वाटत होतं की काहीतरी मी विसरत आहे. मग त्यानंतर ते शोधून ते काढून मी व्यवस्थित असं घातलं आणि ही माळ मी जी घातलेली आहे ती आज माळ पूर्ण उकललेली आहे. आजच माऊलीने ती माळ काय केली, मी आज एडिटिंग केलं आहे आणि आजच ती माऊलीने माळ अशी तोडली, ती आता मला पुन्हा ओवावी लागेल. इतकी सुंदर होती ना. त्यानंतर मी पान, बदाम, सुपारी आणि खारीक वगैरे ठेवलं, फुलं ठेवली, कुंकू, हळद कुंकूचं करंड ठेवलं. चांदीचं करंड देखील आहे, परंतु आम्ही लहान राहतो त्यामुळे इकडं कोणत्याही चांदी आणि सोनं अशा वस्तू आणलेले नाहीत. त्यानंतर देवासमोर फळे ठेवली आणि माऊलीने सगळे केळी, 1 डझन केळी आणली होती, ती सगळी सुट्टी करून टाकली होती. त्याला सर्दी झाली आहे त्यामुळं केळी दिलेलं नाही, तर त्याला हवं होतं म्हणून तो सगळं मोडून टाकला होता. त्यानंतर मी आरती वगैरे स्वच्छ करून घेतली. ही माझी चांदीची आरती आहे आणि चांदीचं ताट आहे जे माझ्या आईने दिलं होतं. त्यानंतर रात्री मी लाल भोपळ्याची भाजी केली होती, चपाती आणि सिंपल लाल भोपळा शिजवून तो आम्ही दुधामध्ये खातो, आम्हाला आवडतो. परंतु भाजी मी पहिल्यांदाच केली होती आणि छान झाली. पाहावं म्हटलं तुमच्यासोबत शेअर करून. सिंपल जिरे, मोहरी, तेल वगैरे घालून थोडंसं हिंग घातलं आणि वाकडी तिकडी चिरलेली टोमॅटो घातली आणि लाल मिरची, हळद असं घातलं आणि थोडंसं वाफवून घेतलं. त्यानंतर एक लाल भोपळा कट करायला मला इतका उशीर लागला ना की त्याच्यावरचं कवच लवकर निघतच नव्हतं आणि भाजीला देखील इतकी टेस्ट आली होती आणि भाजीला कोणत्याही प्रकारचं पाणी न घालता मी शिजवलं होतं आणि त्याला इतकं पाणी सुटलं की असं वाटलं की मी अर्धा ग्लास पाणी टाकूनच शिजवत आहे. झाकून छान असे 5 ते 10 मिनटं मी शिजवली भाजी आणि खूप टेस्टी झाली होती. तुम्ही नक्की ट्राय करा आणि माझी पूजा कशी वाटली ते सांगा. मी पूजेला नैवेद्य देखील दाखवलं आहे, परंतु व्हिडिओ नाही केला. Like, share and subscribe my channel.